तडीपार रद्द झाल्याने पत्रकार कृती समितीच्या वतीने सैफन शेख यांचे सत्कार। पत्रकार तथा विसलब्लोअर कार्यकर्ता सैफन शेख यांना सोलापूरसह उस्मानाबाद जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते। त्या तडीपार करण्यात आल्याने अपील दाखल करून पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत भाडकुलवार यांच्या दाखल करण्यात आले होते। अपीलार्थी यांनी सैफन शेख यांचे हद्दपार रद्द करण्यात आल्याने सोलापूर कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल पठान। लेकिन एक बात है, आज कलम जीता है। आज मैं फिर से कहूँगा, कलम जीता है, गुंडागर्दी हारा है। इस बात पे आज मुझे इस बात को आज फिर से दोहराना पड़ रहा है कि मित्रों, पत्रकारिता करते हुए हम पर बहुत संकट आते हैं, बहुत प्रेशर आता है, लेकिन कलम की ताकत, निडरता से आप कलम को चलाओ और सत्य प्रकाशित करो और समाज में घटने वाले जो भी अन्याय है, अन्याय के खिलाफ आवाज़ उठाओ। यही पत्रकारिता का मूल मंत्र है। इसको लेकर हम चलेंगे। आज इस 31 के मौके पर आने वाले 2025 में हम आज एक प्रण करते हैं, एक व्रत करते हैं कि आज यहाँ से आने वाले दिनों में हम जो भी समाज के लिए करना पड़ेगा वो जी जान से करेंगे। जब तक हमारी जान में जान है, जब तक हम समाज के लिए लड़ते रहेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। व कार्याध्यक्ष डी पांडे माध्यमाशी बोलताना म्हणाले की सर्व पत्रकार कृती समितीच्या सदस्यांना, पदाधिकाऱ्यांना पहिलं शुभेच्छा देतो। आपले कृती समितीचे पत्रकार सैफन शेख यांच्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता, तो त्या गुन्ह्याला त्यांनी आव्हान दिलं। पत्रकार कृती समितीचे पूर्ण पदाधिकारी सदस्य यांनी पाठपुरावा केला, त्यांना जे पाहिजे ती मदत केली। ते पुण्यात असताना सुद्धा इथून त्यांना काय पाहिजे, कागदपत्र पाहिजे असतील, काय असेल, सर्व इथनं कृती समितीच्या माध्यमातून आम्ही ते पुरवण्याचं काम केलं। आणि त्यांनी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा कृती समितीचे सदस्य, पदाधिकारी आणि विशेष सैफन शेख यांनी एकटा पुण्यात राहून लढा दिला। जे त्यांच्यावर अन्यायकारक जे खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता तो रद्दबातल केला विभागीय आयुक्तांनी। आम्ही विभागीय आयुक्तांचं अभिनंदन करतो, त्यांचं शुभेच्छा, त्यांचं धन्यवाद देतो की बाबा सत्यमेव जयते, खऱ्याला मरण असतं पण ते खरं असतं। त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे सैफन शेख। त्यामुळे मी सैफन शेखचा पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। जय भीम, जय संविधान, जय भारत। सत्काराला उत्तर देताना पत्रकार सैफन शेख म्हणाले की नमस्कार, सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन। मागील 3 महिन्यापासून माझ्यावर जे वनवास शासनाने आणलं होतं ते शासनाचा प्रथमतः धन्यवाद, कारण अनुभवातूनच माणूस तयार होत असतो। या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, पोलीस प्रशासनाने माझ्यावर जे प्रेम दाखवलं आहे त्या प्रेमाचं मी स्वागत करतो। कारण मी ज्या तपून 3 महिने जे वनवास काढलं आहे, परत असं प्रवास कुणाला येऊ नये ही कळकळीची विनंती आहे। आणि पण पत्रकारांना एवढंच सांगायचं आहे, तुम्ही आपली लेखणीच्या माध्यमातून निर्भीडपणे काम करत राहा। तुमच्या पाठीशी सोलापूर कृती समिती हे खंबीरपणे साथ असेल। तुमची कृती समिती असल्यामुळेच आज मी इथं बाहेर आलो, त्यांच्या ऑक्सिजनामुळेच मी बाहेर आलो। मग ते इनो सातार असतील, पठाण सर असतील, डी पांडे असतील, असे लोक आपल्याला जे कृती समितीच्या माध्यमातून जे आपल्याला पाठबळ दिलं, त्यामुळेच आज मी 3 महिन्याच्या वनवासातून बाहेर आलो। कारण का सांगतो, लेखणी करत असताना निर्भीडपणे मांडणी करा। काही लोक असतात चाटुगिरी करणार, त्यांना चाटुगिरी करू दे। काही लोकांना वाटतं की हा कोण तो कोण। अहो, तुमचा पाक्षिक असू दे, साप्ताहिक असू दे, दैनिक असू दे किंवा वेब पोर्टल किंवा यूट्यूब, यांच्याकडे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे ते बदललं पाहिजे। कारण हे देखील निर्भीडपणे मांडणी करणारे लोक आहेत आणि मांडणी करत असताना कुणालाही घाबरायचं नाही, पारदर्शकपणे आपण मांडणी करत राहायचं। पोलीस प्रशासनाचं काम केलं, आपण आपलं काम करायचं। कारण माझं जे चॅनल आहे महाराष्ट्र दर्पण 24 न्यूज, म्हणजे लोकांना दर्शन म्हणजे पारदर्शकपणे दाखवणे हाच माझं काम आहे। त्या माध्यमातूनच मी निर्भीडपणे बातम्या करत असतो। माझ्यावर जे गुन्हे दाखल झाले ते न्यायालयीन चौकटीत मी त्याला सडेतोड उत्तर देण्यास तयार आहे। परंतु जाणून बुजून काही लोकांनी, काही चिरीमिरी घेऊन काही लोकांनी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला। त्यांना कसं खोडून काढायचा हा न्यायालयीन भाग आहे। त्यामुळे मी आता इथं काय बोलणार नाही। परंतु परत एकदा कृती समितीचे सर्व सदस्य व त्याचबरोबर पुण्यात जे विभागीय आयुक्ताकडे जे मला सपोर्ट केलेत, वकील तुनाल टोनपे सर असतील, काटकर सर असतील, त्याचबरोबर मनीष देशपांडे जे
संविधान प्रचारक आहेत, त्याचबरोबर सोलापूरचे आवटी सर असतील, असे अनेक सामाजिक कार्य मला महाराष्ट्रातून प्रत्येक कोनाकोपऱ्यातून फोन आलेत. प्रत्येक जणांनी मला जे हिंमत दिली त्याचाच आज हा फलित आहे, त्याचाच हा विजय आहे. म्हणून मी सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो, आभारी आहे त्यांचा. यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल पठाण, उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, कार्याध्यक्ष डी पांडे, सचिव लतीफ नदाब, खजिनदार रजाक मुजावर, सहखजिनदार इनोस अतार, शब्बीर मनियार, मुसा अतार, कलीम पटेल, रफीक शेख, इरफान मंगलगिरी, सबरोज शेख, गौश शेख, बबलू चनके, इरफान शेख, अनिल साकरे, एजाज नदाब, साकिब शेख, याशीन शेख, सादिक नदाब यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक व सहकारी मित्र उपस्थित होते.